नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण 1 किलो उडीद डाळीचे पापड बनवणार आहोत आणि हे उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो आपण योग्य प्रमाणामध्ये घरीच बनवणार आहोत। तर रेडीमेड पापड मसाला आणण्यापेक्षा आपण घरीच पापड मसाला बनवून अगदी छान असे पापड बनवू शकतो। तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत। तेलात टाकल्यावरती लाल सुद्धा उठत नाहीत आणि छान त्याला फोड सुद्धा आलेले आहेत। याच्यावरून समस्त पापड छान झालेले आहेत। तर हे पापड कसे बनवायचे, त्याचा मसाला कसा बनवायचा हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ थोडे जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। उडीद डाळीचे पापड बनवून घेण्यासाठी इथे मी 1 किलो उडीद डाळ गिरणीतून दळून आणलेली आहे। 1 किलो उडीद डाळ घेतल्यानंतर ती मी सुती कापडाने स्वच्छ अशी पुसून घेतलेली होती, कारण त्याला पीठ असतं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता, पण पुसून घेतलं तरी सुद्धा चालेल। 1 किलो उडीद डाळ मी स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतलेली होती आणि नंतर ती गिरणीतून दळून आणलेली आहे। पापड बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर त्याचा मसाला बनवून घेऊयात। त्याच्यासाठी इथे पहा काळी मिरी घेतलेली आहे। तर इथे मी 2 चमचे काळी मिरी घेतलेली आहे। याचबरोबर 3 ते 3.5 चमचे पापड खार घेतलेला आहे, 2 चमचे मीठ घेतलेले आणि याचबरोबर 1 चमचा हिंग घेतलेला आहे। आता याचा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। आता याचा मसाला बनवून घेण्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतला, याच्यामध्ये काळी मिरी घालते आणि ती आपल्याला कुटून घ्यायची आहे। तर ही काळी मिरी कुटून घेत असताना खूप जास्त त्याचा भुगा करून घ्यायचा नाही, थोडंसं ओबडधोबडच करून घ्यायचं आहे। आपण रेडीमेड पापड आणतो त्याच्यामध्ये कसं मोठी मोठी काळी मिरी असते, अशाच प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची। तर इथे आता मी काळी मिरी कुटून घेतलेली आहे, ती आता दुसऱ्या एका डिशमध्ये काढून घेते। ही कुटलेली काळी मिरी मी डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला थोडीशी पाकडून घ्यायची आहे। आणि याच्यातील जे बारीक बारीक पीठ झालेलं आहे काळी मिरीचं, जो काळा काळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे जर असंच ठेवलं तर आपले पापड काळे काळे दिसतात, त्यामुळे हे काढून घ्यायचं। आणि पहा अशी ओबडधोबड काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे आणि जो चोथा असतो म्हणजे जी बारीक बारीक एकदम काळी पूड निघालेली आहे ते बाजूला काढून घ्यायची। आता याच्यामध्ये जे बाकीचे जिन्नस आहेत ते घालून घेऊयात। तर काळी मिरी कुटलेली आहे, याच्यामध्ये 3 ते 3.5 चमचे पापड खार घ्यायचा आहे, 2 चमचे मीठ घालूयात, यानंतर 1 चमचा हिंग घालायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस जे आहे ते एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे। इथे आता पहा हे छान असं एकजीव झालेलं आहे। 1 किलो उडीद डाळीसाठी आपण त्या योग्य प्रमाणामध्ये मसाला बनवून घेतलेला आहे। 1 किलो डाळीच्या पिठासाठी योग्य असं प्रमाणामध्ये आहे। ग्राममध्ये जर म्हणाले याचं वजन तर मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे तुम्ही पाहू शकता। आणि चमच्याने तर मी सांगितलेलंच आहे किती प्रमाणामध्ये घ्यायचा। आता पापड मसाला आपण या पिठामध्ये घालून घेऊयात, पण सगळ्यात अगोदर पापड लाटण्यासाठी थोडीशी पिठी म्हणून मी 1 पळी पीठ बाजूला काढून घेते। तुम्ही जर तेल लावून पापड लाटत असाल तर इथे पिठी काढायची गरज नाही, पण क्वचित आपल्याकडून जर पीठ पातळ झालं तर थोडंसं बॅकअप म्हणून असावा, म्हणून सुद्धा इथे पिठी थोडीशी बाजूला काढून घ्यायची आहे। आणि आता या बाकीच्या पिठामध्ये आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे पापड मसाला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला एकदम असे पापड बनवता येत नाहीत आणि पीठ मळून ठेवलं तर ते तसंच काळं पडून राहतं, त्यामुळे असं तुम्ही प्रीमिक्स जर बनवून ठेवलं तर जेवढं तुम्हाला पापड बनवायचे आहेत तेवढे तुम्ही पीठ मळून त्याचे पापड बनवू शकता। आता मी सगळ्यात अगोदर पापड बनवून घेताना ते अर्धा किलोचेच बनवणार आहे, अर्धा किलोचे नंतर बनवणार आहे। त्यामुळे मी सगळ्यात अगोदर याच्यातील अर्धा किलो म्हणजेच अर्ध पीठ आहे ते बाजूला काढून घेते। अर्धा किलो पीठ बाजूला काढून घेतल्यानंतर आता मी अर्धा किलोचेच पापड बनवून घेणार आहे। तर याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं कोमट पाणी घालून आपण आता याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर कोमट पाणी इथे मी घेतलेलं आहे, खूप जास्त गरम सुद्धा नाहीये आणि छान अशी याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। जसं पाणी लागेल असं थोडं थोडं करूनच पाणी घालायचंय। एकदम जर पाणी घातलं तर कणिक जी आहे ती पातळ होऊ शकते आणि मग पापड आपले छान बनणार नाही, त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। इथे आता पहा पापड बनवून घेण्यासाठी त्याची कणिक मळून तयार आहे। अशा प्रकारे मी घट्टसर अशीच ही कणिक मळून घेतलेली आहे। थोडंसं तेल घालूयात आणि पुन्हा एकदा या तेलामध्ये छान अशी ही कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे आता पापड बनवून घेण्यासाठी त्याची कणिक मळून घेतलेली आहे, छान अशी घट्टसर मळून घ्यायची आहे, तेल लावून घोळून घ्यायची आणि आता ही आपण थोड्या वेळासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहोत।
तर याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा वेळ म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपण ही कणिक भिजण्यासाठी ठेवणार आहोत. इथे अर्धा तास झालेला आहे, मी कणिक भिजत ठेवलेली होती. याच्यावरचं झाकण काढते आणि पहा मस्त अशी ही कणिक भिजलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण ही कणिक मळून घेऊयात. कणिक थोडीशी मळून झाल्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपल्याला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो इथे आहे. तर इथे मी ही कणिक दुसऱ्या एका प्लेटवरती काढून घेतलेली आहे आणि या ठोंब्याने ती आपल्याला ठेचून घ्यायची आहे. तर अशीच ही ठोंब्याने ठेचून किंवा ज्याने लाटण्याने तुम्हाला हवं असेल तुम्ही त्याने सुद्धा ठेचून घेऊ शकता. अगदी छान अशी ठेचून मळून घ्यायची आहे. याच्यामुळे आपले पापड छान बनतात आणि त्याला छान फोडसुद्धा येतात आणि याचबरोबर पापड छान लाटले सुद्धा जातात. त्यामुळे असे ठेचून पुन्हा एकदा कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे मी कणिक ठेचून घेतलेली आहे, थोडीशी मळून सुद्धा घेतलेली आहे. पुन्हा एकदा त्याला थोडंसं तेल लावूयात. तेलामध्ये परत एकदा आपण ही कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे. आता या कणकेचा मी एक गोळा बाजूला काढून घेते आणि त्याला छान असं हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. यानंतर बाकीचं जे पीठ आहे ते बाजूला झाकून ठेवते आणि हो जो गोळा आहे तो मी पोळपट वरती ठेवून घेतेय. आणि पहा अशा प्रकारे याला थोडंसं लांबलचक कसं करून घ्यायचंय. याच्या आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत पापड बनवण्यासाठी, त्यामुळे थोडीशी लांबलचक अशी ही कणिक करून घ्यायची आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे ही कणिक करून घ्यायची. यानंतर चाकूच्या सहाय्याने जेवढे तुम्हाला पापड बारीक मोठे हवे आहेत याच्यानुसार याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या, म्हणजेच त्याला कट करून घ्यायचं. तर पहा एका बोटाच्या अंतरावर येईल एवढं असं मी या गोळ्या बनवून घेतेय. इथे आता हे जे गोळे कापून झालेले आहेत, आता या प्रत्येक गोळ्याला आपल्याला हाताने शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आता सगळ्या गोळ्याला गोल आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे. तर एकच गोळा मी पोळपट वरती ठेवते आणि बाकीचे सगळे गोळे जे आहेत ते झाकून आपल्याला डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे, नाहीतर ते खरपूसू शकतात. तर इथे एक गोळा घेतलेला आहे. आता पापड लाटण्यासाठी पहा मी लाटणं घेतलेलं आहे. जे पापड लाटायचं लाटणं असतं म्हणजे त्याला जे रेषा असतात ते इथे मी लाटणं घेतलेलं आहे. यानंतर जी आपण पिठी बाजूला ठेवलेली होती ती पिठी घेतलेली आहे. थोडीशी पिठी घालते आणि याचा छान गोल असा पापड लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पिठाऐवजी तेल सुद्धा लावून घेऊ शकता, पण तेल लावलेले पापड जास्त दिवस राहत नाहीत किंवा ते लालसर उठतात. त्या पापडाला तेलाचा वास येतो, त्यामुळे शक्यतो तेल लावायचं नाही पापड लाटताना. पिठी लावली तरी सुद्धा चालेल. आणि आता याचा गोल पापड असा लाटून घ्यायचा आहे. तर इथे पहा मी पापड लाटून घेतलेला आहे. अशा प्रकारेच पापड लाटून घ्यायचे. खूप जास्त जाड सुद्धा नाही आणि अगदी कागदासारखा सुद्धा लाटून घ्यायचा नाही. अशा प्रकारे पापड लाटून घ्यायचे. आणि आता असेच मी बाकीचे राहिलेले सुद्धा पापड लाटून घेते. तर इथे पहा मी थोडेफार पापड लाटून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला सुकत घालायचे आहेत. तर खाली कॉटनचं कापड खाली अंथरून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण जे पापड लाटून घेणार आहोत ते घालून घ्यायचे. तर इथे मी थोडेफार पापड लाटून घेतलेले आहेत. आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा पापड लाटून घेते. इथे आता पहा मी पापड लाटून घेतलेले आहेत आणि ते थोडा वेळ सुकलेले सुद्धा आहेत. पापड खालच्या बाजूने छान असे सुकले तर ते लगेचच आपण असे गोळा करून घ्यायचे आणि एकावरती एक ठेवायचे. ही स्टेप केल्यामुळे तुमचे पापड खूप जास्त वाकडे होत नाहीत आणि एकसारखे असे ते पापड राहतात. त्यामुळे पहा अशा प्रकारे थोडेसे सुकल्यानंतर लगेचच ते आपण एकावरती एक ठेवणार आहोत आणि नंतर आपण पुन्हा एकदा ते सुकत घालणार आहोत. तर आता इथे पापड थोडेसे सुकलेले आहेत, त्यामुळे मी ते एकावरती एक ठेवते आणि थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा ते आपण सुकण्यासाठी घालायचे. उन्हामध्ये किंवा फॅन खाली तुम्ही हे पापड सुकून घेऊ शकता. तर आता हे पापड मी छान असे वाळवून घेते. इथे आता पहा पापड छान असे वाळलेले आहेत आणि मस्त असा पापड बनलेला आहे. अगदी मस्त असा पापड मसाला सुद्धा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रेडीमेडचे जसे पापड असतात त्याच प्रकारे पापड इथे बनलेले आहेत. तर हे जे पापड आहेत ते मी एक दिवशी फॅनखाली सुकून घेतलेले होते आणि दुसऱ्या दिवशी अगदी थोडा वेळच उन्हामध्ये ठेवलेले होते. पापड छान कडकडीत असे वाळले गेलेले आहेत. थोडेसे उन्हामध्ये वाळवायचे पापड, नाही तर मग ते खूप जास्त दिवस राहत नाहीत. त्यामुळे अगदी थोडंसं जरी ऊन तुम्ही याला दिलं तरी ते बराच दिवस टिकतात. तर पापड सुद्धा तयार आहेत. आता ते तळून बघूयात कसे झालेले आहेत ते. तर पापड तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेले. कढईमधलं तेल छान गरम झालं की गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि आता याच्यामध्ये आपण पापड तळून बघूयात. तर मस्त असा हो पापड झालेला आहे. अगदी छान पहा, तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे. याला फोड सुद्धा मस्त आलेले आहेत. पापड तळून घेत असताना गॅस खूप हाय फ्लेमवरती ठेवला
तर पापड करपू शकतात किंवा लालसर उठू शकतात. त्यामुळे एकदा तेल तापल्यानंतर मीडियम फ्लेमवरतीच आपण ते पापड तळून घ्यायचे. तर इथे आता थोडेसे पापड मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा फार छान आहे आणि त्याला फोड सुद्धा खूप छान आलेले आहेत. आणि हे पहा, आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत. 1 किलो उडीद डाळीसाठी आपण जो मसाला बनवलेला होता त्याच्यामध्ये अगदी छान असे पापड बनलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.